नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेरीवाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता नागरी भागातील हजारो फेरीवाल्यांसाठी एक दिलासादायक निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो, कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना केली असून 2030पर्यंत याची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की PM स्वनिधी योजनेची मुदत या ठिकाणी वाढवली, तसेच फेरीवाल्यांना आता या ठिकाणी दिलासा. तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. तर यामध्ये योजनेची पुनर्रचना, तसेच कर्ज मर्यादा वाढवली, तसेच सक्षमीकरणावर या ठिकाणी भर देण्याचा निर्णय. तर काय आहे सविस्तर संपूर्ण माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये नागरी भागातील हजारो फेरीवाल्यांसाठी एक दिलासादायक निर्णय या ठिकाणी राज्य शासनाने घेतलेला आहे. कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर निधी PS स्वनिधी योजनेची पुनर्रचना केली असून यामध्ये 2030पर्यंत या ठिकाणी मुदतवाढी देण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना तसेच तारणमुक्त कर्ज 3 टप्प्यात दिले जाणार आहे पथविक्रेत्यांना. तर या ठिकाणी पहिला टप्पा जो आहे तो 15,000 रुपयापर्यंत कर्ज 12 महिन्यापर्यंत परतफेड, तसेच दुसरा टप्पा जो आहे तो 25,000 रुपयापर्यंत 18 महिन्यासाठी परतफेड, तसेच तिसरा टप्पा जो आहे तो 50,000 रुपयापर्यंत, यामध्ये कर्ज जे आहे ते 36 महिन्यापर्यंत परतफेड असा असेल. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कर्ज 36 महिन्यात परतफेड असा असेल. तसेच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुढील टप्प्यातील कर्जासाठी पात्रता मिळणार असून आगाऊ परतफेडीवर कोणतेही दंड आकारला जाणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या फेरीवाल्यांना 7% व्याज अनुदान दिले जाणार आहे. तसेच हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात तिमाही पद्धतीने जमा होईल. तसेच कर्जासाठी पत हमी संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे बँकाकडून कर्ज मिळणे अधिक सुलभ या ठिकाणी होईल. तर पुढे पाहू शकता की यामध्ये डिजिटल व्यवहारांना या ठिकाणी प्रोत्साहन. तर या ठिकाणी पाहू शकता की डिजिटल व्यवहारांना या ठिकाणी प्रोत्साहन देणार. तर यामध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यात दरमहा 100 रुपयापर्यंत कॅशबॅक असेल. वर्षाला 200 रुपयापर्यंतचा तर वर्षाकाठी 1200 रुपयांचा या ठिकाणी लाभ दिला जाईल. तसेच स्वनिधी से समृद्धी अंतर्गत फेरीवाल्यांना विविध शासकीय योजनांशी जोडले जाणार आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी योजनांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तसेच फेरीवाल्यांसाठी उद्योजकता, डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवस्थापन यासारख्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जाईल आणि अन्न विक्रेत्यांना स्वच्छता व अन्न सुरक्षा या ठिकाणी प्रशिक्षणही दिले जाईल. तर मित्रांनो, PM स्वनिधी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, की ज्यामध्ये आता फेरीवाल्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे, की ज्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्जाविषयी, तसेच त्याची जी कर्ज मर्यादा आहे तीही वाढवलेली आहे. तसेच यामध्ये PM स्वनिधी योजनेची मुदतही वाढवलेली आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, फेरीवाल्यांविषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.